नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पारंपरिक ताकाची कढी कशी करायची ते बघणार आहोत। इथे मी ताक घेतलेलं आहे। जर ताक नसेल तर दह्यामध्ये पाणी घालून ताक तयार करू शकता। आता यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ घालायचं, हळद घालायचं, छान फिरवून घ्यायचं। यामुळे कढी एकसंध होते। आता कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, जिरं, मोहरी घालायचं, लसूण घालायची, लसूण थोडी जास्त घालायची, यानंतर घालायची मिरची आणि परत छान असं परतून घ्यायचं। आता यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं ताक घालायचं आहे। यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि चांगली उकळी काढायची आहे। उकळी येण्याआधी मीठ अजिबात घालायचं नाही। आता इथे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर चांगली उकळी आली की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आधीच घातलं तर कढी फुटते। परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आता मस्त अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। तयार झालेली आहे पिण्यासाठी ताकाची कढी। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।